काँग्रेसचे 23 नगर जवळपास 23-24 नगरसेवक निवडून येतील. नगर अध्यक्षपद पण काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडून येईल. आणि आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. काँग्रेसचे उमेदवार सचिन भाऊ शेंडे आमच्या सोबत. काय सांगाल दादा, आपण मतदान केलं का आज? मी माझ्या प्रभागात माझ्या बूथमध्ये आज प्रथम मतदान मी केलंय. आणि सगळ्यात आधी मतदान 7:30 वाजता मशीन उघडताच मी पहिला मतदान केलंय. काय कशा प्रकारे मतदारांचा कौल आहे आज तुमच्याकडे, काय सांगाल? निश्चितपणे मी पूर्ण 21-22 प्रभागामध्ये फिरत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. लोकांचे ते चेहरे सांगत आहेत की काँग्रेसकडे त्यांचा कौल आहे. नक्कीच आज मतदान आहे आणि उद्या मतमोजणी होती, परंतु ही मतमोजणी आता 21 तारखेला गेलेली आहे. काय सांगाल, तुम्हाला रात्री झोप लागेल? निश्चितपणे झोप लागेल, कारण की संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत. आणि माननीय उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं कुठेतरी सगळ्यांना काटेकोरपणाने पालन करावं लागेल. कशामुळे हे मतमोजणी पुढे गेलेली आहे, काय सांगाल? 3 प्रभागामध्ये त्यांनी जे विड्रॉल करायची काही अपील केली होती, त्यामध्ये कोर्टाने विड्रॉल म्हणजे निवडणूक आयोगाने विड्रॉल करायची वेळ थोडी जास्त कमी दिली होती. त्यामुळे त्यांनी कोर्टात अपील केली. कोर्टाने त्यांची ती अपील मान्य केली आणि मान्य केल्यानंतर ती आता निवडणूक 20 तारखेला होणार आहे. आणि त्याचा निकाल 21 तारखेला त्यांच्या सगळ्या गोंदियाच्या 44 निकाल सबूत लागेल. आज मतदान सुरू आहे. आज काय वाटते, येणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी किती तुमचे या ठिकाणी उमेदवार निवडून येतील, काय सांगाल? नगर परिषद गोंदियामध्ये निश्चितपणे काँग्रेसची एक हाती सत्ता येईल. काँग्रेसचे 23 जवळपास 23-24 नगरसेवक निवडून येतील. नगर अध्यक्षपद पण काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडून येईल. आणि लोकांमध्ये मी ज्या प्रभागामध्ये आज फिरत आहे आणि बूथवर जात आहे, तर लोकांमध्ये तो उत्साह पाहायला मिळत आहे की ते निश्चितपणे आम्हाला कौल देतील आणि त्यांचा निर्णय झालेला पण आहे. गोंदियामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, तुम्हाला त्याचा फटका बसणार नाही, काय वाटते? मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी सांगितलं, ते बोलून गेले. आणि त्यांनी बोलताना सांगितलं की इथले जे लोकल आमदार आहेत आमच्या इथले, त्यांना तुम्ही साथ द्या, मी त्यांना निधी देतो. पण गोंदिया नगर परिषद हे 10-14 वर्षापासून भारतीय जनता पक्ष यांच्या हाती आहे. ते जे काही करू शकले नाही, म्हणून आज आम्हाला संधी मिळाली. आणि निश्चितपणे एक युवक म्हणून गोंदियामध्ये चांगलं ते चांगलं काम, गोंदियाला स्वच्छ करण्याचं काम मी करेल. कारण की आमच्या मागे माननीय गोपालदासजी अग्रवाल, माननीय नानाभाऊ पटोले सारखे सक्षम नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू हा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच. तर आपल्यासोबत होते काँग्रेस पक्षाचे नेते आणि विश्वास व्यक्त केला की आज जो मतदान होता या ठिकाणी त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात जनता मतदान करेल. आणि जे उद्या होणारा 3 तारखेला होणारा जो मतमोजणी होती ती 21 तारखेला गेलेली आहे. आणि ती 21 तारखेला गेलेली मतमोजणी जे काही उमेदवार असतील, या उमेदवारांमध्ये सध्या जो काही हा जो वेळ लांबून दिलेला आहे माननीय न्यायालयाने, तर याच्यामध्ये या उमेदवारांमध्ये कशा पद्धतीची ओढ राहील हे देखील पाहण्यासारखे असेल. परंतु गोंदियामध्ये प्रत्येक पक्षांनी आपली ताकद लावलेली आहे आणि कुठल्या पक्षाला या ठिकाणी जनतेचा कौल मिळते हे देखील पाहण्यासारखे असेल. कॅमेरामॅन हेमंत सामी, बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.